प्रकारचा केवळ डिबेट न करता थेटपणे काय घडू शकते येत्या काळात यावरती आपण चर्चा करत असताना जसं ब्रेकवर जाण्याआधी अखिल चित्रे म्हणालेले होते की सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की आजच्या मेळाव्यानं खरोखर कुठेतरी धडकी भरली, कुठेतरी वेगळं राजकारण होताना दिसतंय, याची कुठेतरी चुणूक आली आहे असं आपल्याला वाटतं का प्रवीणजी? अरे बाबा, खूप आम्हाला धडकी भरली, एवढी पायाखालची वाळू घसरते की आमचं पाऊलच त्या ठिकाणी पुढं पडत नाहीये। मला वाटतं ठीक आहे, आता अखिल चित्रे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बोलणार, ते अखिल भारतीय मराठीचे तेच तारणार आहेत असं चित्र नावाप्रमाणे अखिल चित्रेचं करतायत। मला वाटतं पण आपण फार लहान तोंडी मोठा घास घेतो आणि जेव्हा माध्यमांसमोर होतो तेव्हा त्याचे संदर्भ घेऊन बोललं तर फार उचित होतं। जे राज ठाकरे साहेबांनी आज मराठीसाठी काही संदर्भ दिले। आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं मराठीचं प्रेम यांना दिसत नाही, कारण यांनी डोळ्यावर झापड लावलेलं दिसतंय। या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा, जो खऱ्या अर्थानं अनेक वर्षाची मागणी होती, ती पूर्ण करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अविरत परिश्रम घेतली, मेहनत घेतली, दिल्लीला पाठपुरावा केला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, केंद्र सरकारने आपल्या भाषेला अभिजात दर्जा दिला। त्यांनी एकट्यानेच केलं, महाराष्ट्राच्या बाकी नेत्यांनी आणि पक्षांनी केलं नाही का? तो मुद्दा लावून धरलेला दरेकरजी, फक्त एकटा प्रवीण दरेकर जी तुम्ही म्हणताय की फडणवीस साहेबांनी केलं, तर बाकी काय महाराष्ट्रामध्ये आंदोलन वगैरे त्या संदर्भात झालीच नाहीत का? त्यांचं बोलून झाल्यावर मला बोलायचं नाही, तुम्ही पण मध्ये बोलत होता ना आता थोड्या वेळ आधी, पहिल्या ब्रेकच्या आधी, जेव्हा तुम्हाला काही चुकीचं वाटलं तुम्ही मध्ये इंटरप्ट केलं। एक लक्षात ठेवा, आपला जीव केवढा आणि आपण बोलावं केवढं याला जरा मर्यादा आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मी सांगतोय की तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं मराठी प्रेम दिसत नाही। नाही, तुम्ही माध्यमांमध्ये धडधडीत खोटं बोलले त्याबद्दल बोला ना, तुम्ही विषयात नका। माझा जीव किती आणि कोणाचा जीव किती ते जाऊ द्या, पण फडणवीस साहेब खोटं का बोलले त्याच्याबद्दल काय स्पष्टीकरण पाहिजे असेल तर तुमचा जीव किती ते दाखवा या माध्यमातून। तुम्हाला मी काय बोलावं हे तुम्हाला सांगायचं अधिकार, तुम्ही पण मला सांगायचं नाही की मी काय बोलायचं आणि माझा जीव किती ते। त्यानंतर त्यांना वेळ, तुम्ही नंतर बोला ना, त्यांना वेळ द्या अँकर, नाही तर मी थांबतो इथे। निश्चित मी त्यांच्याकडे जाईल। त्यांना तिथे म्यूट करून टाका, नाही तर मग मी आउट होतो। प्रवीणजी बोला। चर्चा ही चर्चेच्या स्वरूपात त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। मराठी अभिजात भाषेच्या संदर्भात त्यांना प्रेम होतं की मराठी द्वेष्टी होते? या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, मराठी भाषा भवन त्या ठिकाणी उभं राहिलं नाही। मराठी भाषा भवन आता महायुती सरकारच्या काळामध्ये उभं राहतंय। आमच्या मातोश्रीच्या 1-2 मातोश्री झाल्या ना, आम्ही मराठी भाषा भवन उभं करू शकलो ना, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक परिपूर्ण करून जनतेला सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकलो। आणि त्याच्यामुळे आपलं मराठीच्या विषयी प्रेम या ठिकाणी आम्हाला दिसतंय। या राज्यात राहणारा कुठल्याही पक्षाचा माणूस असू द्या, त्या प्रत्येकाला मराठीचं प्रेम आहे, भाषेची महाराष्ट्राची अस्मिता आहे, तो कुठल्याही पक्षात असू द्या। त्याच्यामुळे मराठीचं प्रेम आम्हालाच, मराठीचं प्रेम दुसऱ्याला नाही, असं काही कमी जास्त असू शकतं, कोण आक्रमक असेल, पण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला तर 100% त्या ठिकाणी मराठीचंच प्रेम त्या ठिकाणी असतं। यांचं आता मराठीचं किंवा महाराष्ट्राचं प्रेम नाही, महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आल्यात आणि त्यामुळं मतलबातलं हे प्रेम आहे आणि मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं हे प्रेम त्या ठिकाणी आहे, असं माझं या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी मत आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपण भूमिका घेत असताना दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोटं आपल्याकडे त्याची सातत्यानं जाणीव ठेवून आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे। जय गुजरातच्या माध्यमातून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना टार्गेट करत असताना बाबा मी पण कधीतरी जय गुजरात बोललोय गुजराती समाजाच्या कार्यक्रमात, हे आम्ही विसरतो। वरळीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला मतं पाहिजेत म्हणून केमछो वरळी हे आम्ही त्या ठिकाणी बोलतो। जिलेबी पापडा, गुजराती भाई आपडा हे आम्ही सोयीचं बोलतो।
मला वाटतं अशा प्रकारे सोयीचं त्या ठिकाणी बोलणं उचित आहे असं मला या ठिकाणी अजिबात वाटत नाही. मी पुन्हा सांगतो, राज ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे, त्याच्यात मला काही तकलादू भूमिका वाटत नाही. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांचं आजचं भाषण सत्तेसाठी, स्वार्थासाठी, खुर्चीसाठी त्या ठिकाणी होतं. उद्याचं राजकारणाची मोठ या मराठीच्या विषयावर त्या ठिकाणी बांधण्यासाठी नामी संधी आले आणि ती घाई, ती हतबलता, ती अगतिकता या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये ओतप्रेत भरलेली दिसते. बरं प्रवीणजी, आपण आपल्या मतावरती थांबात. वेळेची थोडी कमतरता असल्यामुळे आपल्याला थोडं मला थांबावं लागतंय. मात्र शीतलजी, जाता जाता मला एका वाक्यात आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. एकत्र आलेलो आहोत कायमस्वरूपी